नमस्कार. नमस्कार. मी विवेक रणावळे. येस, अमृततुल्य व्यवसायामध्ये अनपेक्षित नफा कमवायचा. आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय घेतोय. मागच्या वर्षभरामध्ये आपण कदाचित वेगळ्या वेगळ्या स्टेजेस मधून सगळेजण आपल्या व्यवसायामध्ये गेलो असू. बऱ्याच लोकांच्या नोकरीवरती गदा आली, बऱ्याच लोकांच्या व्यवसायामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, चॅलेंजेस क्रिएट झाले. आणि मागच्या वर्षभरात कदाचित आपल्याला बऱ्याच धंद्यातल्या गोष्टींची जाणीव झाली असेल. मग आपण कदाचित नोकरीमध्ये असू किंवा व्यवसायामध्ये असू, ज्यांनी 15-15, 20-20 वर्ष कॉन्स्टंट नोकरी केली होती, कधीही त्या ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉब्लेम आला नव्हता. आणि ज्या वेळेला लॉकडाऊन झालं त्यावेळेला कदाचित पळताबोळी थोडी झाली. एक असा व्यवसायाची आज माहिती आपण घेणार आहोत, ज्या व्यवसायामध्ये आवाज येतोय माझा तुम्हाला? नो वॉइस. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, तर आपण बेसिकली बोलत होतो की मागच्या वर्षभरामध्ये पॅन्डेमिकमुळे बऱ्याच लोकांचे डोळे उघडलेले आहेत. आणि माझा उद्देश बेसिकली आजच्या सेशन मध्ये हा आहे की एखाद्या व्यक्तीचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, एखाद्या व्यक्तीचा ऑलरेडी ऑनगोईंग व्यवसाय आहे. मग आपली गाडी असू शकते, आपला एखादा स्टॉल असू शकतो, आपलं प्रॉपर एखादं अमृततुल्य असू शकतं, किंवा कदाचित तुम्ही ऑलरेडी एखाद्या फ्रँचायझीचे ओनर असाल. सो बेसिकली आजच्या सेशन मध्ये काही ना काही टिप्स मी डेफिनेटली तुम्हाला देणार आहे. आजच्या सेशन मध्ये व्हॅल्यू एडिशन नक्कीच तुम्हाला असेल. मी ज्या काही व्यावसायिकांबरोबर आतापर्यंत डील केलेलं आहे, मागच्या कित्येक वर्षांमध्ये ज्या व्यावसायिकांबरोबर क्लोजली काम केलंय, त्याच्यातून स्पेशालिटी ही आहे की मॉडेल डिझाईन करणे. सो आजच्या ट्रेनिंग सेशन मध्ये तुम्हाला काय एक्झॅक्टली व्हॅल्यू एडिशन मिळणार आहे, आपण त्याच्याकडे जाऊया. सो आज आपण माहिती कुठली घेणार आहोत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अमृततुल्य व्यवसाय सुरू करत असताना ज्या 5 चुका होतात, त्या 5 चुकांवरती आपण बोलणार आहोत. तुम्ही काय अपेक्षा ठेवू शकता आजच्या सेशन मध्ये, त्याच्याबद्दल आपण बोलूया. त्यानंतर एकाच आउटलेट मधून उत्पन्न वाढवण्यासाठी 3 महत्त्वाच्या टिप्स आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एकाच कुठल्या तरी आउटलेटचा विचार करून किंवा एकाच लोकेशनचा विचार करून व्यवसाय सुरू तर करतो, परंतु मग फुटफॉल वरती सगळी गेम असते. आणि जर समजा चालून आला समोरनं कस्टमर, तरच मग 200 कप जातील, 500 कप जातील, 1000 कप जातील किंवा 2000 कप जातील. म्हणजे फक्त फुटफॉल वरतीच आपल्या त्या आउटलेटचा व्यवसाय अवलंबून असतो. मी 3 महत्त्वाचे टिप्स देणार आहे की एकाच आउटलेट मधून आपण जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल. दुसरी गोष्ट, उत्कृष्ट चहा दिला, उत्कृष्ट सेवा दिली, याच्या व्यतिरिक्त काय? बरीच लोक गुणवत्तेच्या पलीकडे पाहत नाहीत किंवा सेवेच्या पलीकडे काही बघत नाहीत. सो 2 महत्त्वाचे टेक्निक्स मी तुम्हाला देणार आहे की चला, क्वालिटी समजा तुमच्या आजूबाजूला 5-10 दुकान असतील किंवा अमृततुल्य असतील जे चहाची विक्री करतायत, मग त्यांची पण क्वालिटी चांगली आहे, तुमची क्वालिटी चांगली आहे, सेवा सगळ्यांची इक्वल आयडेंटिफाईड आहे, आयडेंटिकल सेवा आहे. मग याच्या पलीकडे जाऊन कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत? त्या 2 महत्त्वाच्या टेक्निक्स मी तुम्हाला देणार आहे की क्वालिटी प्रोडक्ट आणि क्वालिटी सर्व्हिसच्या पलीकडे जाऊन काय. दुसरी गोष्ट, चहापत्ती असेल, मसाला असेल किंवा दूध, नक्की याच्यातलं काय महत्वाचं आहे? आणि कदाचित बघा, आपण आज चहाच्या सेशन मध्ये आहोत किंवा अमृततुल्यच्या आज वेबिनार मध्ये आहोत, आणि माझा प्रश्न फार वेगळा आहे. का ते तुम्हाला माझ्या इंट्रोडक्शन मध्ये पुढे कळेल की मी असं का बोलतो की चहापत्ती, चहाचा मसाला किंवा दूध याच्यामध्ये नक्की काय महत्वाचं आहे, याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तसंच चहाच्या व्यवसायाचं जे बेसिक कॉस्टिंग आहे त्याचं देखील आपण आज इथे अनालिसिस बघणार आहोत, किंवा कशा प्रकारचं कॉस्टिंग असतं. आज कदाचित तुम्ही ऑलरेडी व्यवसाय सुरू केला असेल तर ह्या कक्षेमध्ये तुम्ही बसताय का, ह्या कॉस्टिंग प्रमाणे तुम्ही चालताय का? येस, थोडंफार 19-20 असू शकेल, पण थोडंसं ढाचा आपण बघूया आज. सो ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आज आपण वेबिनार मध्ये घेऊन जाणार आहोत. नाव थोडीशी ओळख करून देतो. मी विवेक रणावळे, वन स्टार एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून मी पुण्यामधून ऑपरेट करतो. प्रोफेशनली जर बघितलं तर मी डेअरी टेक्नॉलॉजिस्ट आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ मी डेअरी आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काढलेला आहे. सो बेसिकली फूड प्रोडक्टची इंडस्ट्री बरीच वर्ष मी नोकरीच्या माध्यमातून हाताळलेली आहे किंवा त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे. गेली 12-13 वर्ष मी ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टन्सी मध्ये आहे. बऱ्याच सेशन, सेमिनार्स, वर्कशॉपच्या माध्यमातून मी लोकांबरोबर इंटरॅक्शन केलेलं आहे, लोकांना प्रशिक्षण दिलेली आहेत. माझी स्पेशालिटी जी आहे ती एखादा व्यवसाय त्याला बिझनेस मॉडेलचं स्वरूप देता येईल का. मेजॉरिटी उद्योजक असतील, मेजॉरिटी बिझनेसमॅन असतील, त्यांचा मेन फोकस असतो सेल्सवर. मी असं म्हणत नाही की सेल्सवर फोकस असू नये, पण एखाद्या व्यवसायाचा विस्तार करत असताना किंवा एखादा व्यवसाय वाढीला जातोय हे बघण्याचा मापदंड जो आहे ना, हा प्रत्येकाचा टर्नओव्हर आहे किंवा फक्त सेल्स आहे. परवा दिवशी मी एका उद्योजकाशी बोलत होतो, ऑनलाईन सेशन होता, आणि त्यावेळेस ते म्हटले, सर मला सेल वाढवण्यासाठी काहीतरी सांगा, सेल वाढवण्यासाठी काहीतरी सांगा.
आता सेल वाढवणे हा कदाचित तात्पुरता आजार असू शकतो आपल्या ऑर्गनायझेशनला, आणि मला काम पंचकर्माप्रमाणे किंवा आयुर्वेदिक जी ट्रीटमेंट असते किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट जी असते ती मुळापासून रोगावरती निदान करून त्याच्यावरती उपचार करणे, एमबीबीएस सारखी किंवा ॲलोपॅथी सारखी ट्रीटमेंट नाही की आता जो मला टेम्पररी आजार आहे त्या आजारातून बाहेर पडणे. याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्या आजारातून बाहेर पडायचं नसतं, पण बिझनेस मॉडेलचं स्वरूप असं असलं पाहिजे की ऑफकोर्स रोगराई येणार नाही का, रोगराई येणार आहे, पण जर मुळात जर रोग प्रतिकार शक्ती चांगली असेल, आपली दिनचर्या चांगली असेल, आपली लाईफस्टाईल चांगली असेल, तर रोग आपल्याला जडणार नाहीत. तसंच एखाद्या उद्योगाचं सुद्धा असतं. तात्पुरत्या स्वरूपामध्ये आता जो काही सरफेसवरती आपल्याला चॅलेंज दिसतो किंवा ज्याला आपण अडचण म्हणू शकतो, त्याच्यावरती डेफिनेटली उद्योजक काम करतो, म्हणजे गळ्याला आलेल्या गोष्टींवरती डेफिनेटली तो काम करतो आणि नेहमी फायर फायटिंग वरती तो उद्योजक काम करत असतो. माझा दृष्टिकोन आहे की ढाचे क्लिअर करूया, बिझनेस मॉडेल डेव्हलप करूया. बिझनेस मॉडेल डेव्हलप करण्याचा दृष्टिकोन थोडासा कसा आहे. फॉर एक्झाम्पल बरीच वर्ष, दशके, शतके हॉटेल इंडस्ट्रीकडे ज्या ज्या उद्योजकांनी पाहिलेले खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये व्यवसाय देखील केलेला आहे. पण 10-12 वर्षांपूर्वी एक व्यक्ती येतो आणि ओयो रूमची स्थापना करतो, रितेश अग्रवाल. त्यांचा फोकस हॉटेल इंडस्ट्रीकडे होता, परंतु त्या हॉटेल इंडस्ट्रीच्या अडचणींना पाहून किंवा चॅलेंजेसला बघून त्यांना कस्टमरला सोल्युशन द्यायचं होतं, आणि म्हणून आज ओयो रूमची स्थापना झाली. लक्षात घ्या, कित्येक जणांकडे रिसोर्सेस खूप चांगले होते, आर्थिक पाठबळ होतं, धंद्याचं नॉलेज सुद्धा होतं, आणि त्यांचा धंदा चालत नव्हता का, येस चांगल्या पद्धतीने चालत होता. पण आज ओयो रूम्सने बिझनेस मॉड्यूल दिलेलं, लक्षात घ्या, बिझनेस मॉडेल दिले, ज्यामुळे ते जगामध्ये सगळीकडे पसरलेत. आज सगळ्यात जास्त हॉटेल्सची प्रॉपर्टी ओयो रूम्सच्या माध्यमातून बुक होते. सो मला अशा पद्धतीचं कुठलं तरी बिझनेस मॉड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय, जेणेकरून तुम्ही तुमच्या अमृततुल्य व्यवसायाला सुद्धा मॉडेलचं स्वरूप देऊ शकता का, अमृततुल्यच्या पलीकडे जाऊन आपण काही करू शकतो का. अमृततुल्यच व्यवसाय अमृत चहाचाच आहे, जसा रितेश अग्रवालने हॉटेल इंडस्ट्रीमध्येच व्यवसाय केला. माझं म्हणणं आहे की अमृततुल्यचाच व्यवसाय आहे, पण त्याला मॉडेल स्वरूप देऊ शकतो का आपण, हा एक आपला डेफिनेटली प्रयास असला पाहिजे. दुसरी गोष्ट, कमी खर्चामध्ये, कमी मार्केटिंग कॉस्टमध्ये किंवा व्हायरल मार्केटिंग प्रमाणे आपल्याला आपल्या व्यवसायाचं ब्रँडिंग करता येईल का आणि आपलं मार्केटिंग करता येईल का. मी मागे कित्येक सोनारांबरोबर काम केलेलं आहे, कपड्याच्या व्यावसायिकांबरोबर काम केलं, रिटेल सेक्टरमध्ये मी बऱ्याच, म्हणजे हॉटेल इंडस्ट्री असेल, राईट, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, मार्केटिंगचे क्षेत्र असेल, इन्शुरन्स सेक्टर असेल, पब्लिक सेक्टरमध्ये बऱ्याच रिटेलिंगच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे. स्वतः फील्डवरती मी डायरेक्ट सेलिंग मध्ये काम केलेलं आहे, प्लस ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सी करत असताना बरेचसे अनुभव एकत्र आलेत. माझी स्पेशालिटी राहिली की कमीत कमी खर्चामध्ये किंवा शून्य खर्चामध्ये आपल्याला आपला ब्रँड इमेज डेव्हलप करता येईल का मार्केटमध्ये, आणि आपलं व्हायरल मार्केटिंग करता येईल का, राईट, हे देखील माझी स्पेशालिटी राहिली आहे. त्यानंतर आता बेसिकली आजच्या विषयाकडे वळूया आपण डायरेक्टली, माझं इंट्रोडक्शन करत जास्ती वेळ नको घालवायला. नाव लक्षात घ्या, अमृततुल्य सुरू करताना या व्यवसायामध्ये कदाचित आज जर आपला ऑलरेडी चहाचा व्यवसाय असेल तर कदाचित ह्या चुका ऑलरेडी आपल्या झालेल्या असतील, बऱ्याच चुका होतात, मी त्यातल्या फक्त आज इथे 5 निवडलेल्या आहेत. अमृततुल्य व्यवसाय करत असताना कोणताही अभ्यास न करता स्वतःचा किंवा एखाद्या फ्रँचायझीचा व्यवसाय आपण करायला घेतो. काय वाटतं की आपल्या आजूबाजूला अमृततुल्याचा व्यवसाय सध्या सुरू आहे किंवा कुठल्या तरी मित्राचा व्यवसाय चांगला सुरू असतो, त्याच्याकडनं नफा चांगला मिळवला जातो, हे पाहिलं जातं, गप्पा गोष्टीच्या माध्यमातून कळतं, कदाचित कुठेतरी युट्यूबच्या माध्यमातून कळलं असेल, काही सक्सेस स्टोरी आपण वर्तमानपत्रामध्ये पाहिलेल्या असतील, आणि आपल्याला वाटतं की येस याच्यामध्ये प्रॉफिट आहे. मला म्हणायचं प्रॉफिट कुठल्या व्यवसायामध्ये नाहीये. अगदी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री पासून ते आपल्या आजूबाजूला कचरा गोळा करणारी जी मंडळी आहेत, याच्या पाठीमागे सुद्धा खूप मोठी सप्लाय चेन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पैसे कमवले जातात. भंगाराचा व्यवसाय करतो आपण, त्याच्यामध्ये पैसा कुठल्या व्यवसायामध्ये नाहीये. पैसा आहे, फक्त पैसा आहे म्हणून यायचंय का, मग कुठलाही व्यवसाय आपण करू शकतो. मग अभ्यास करून जर आपण एखाद्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं तर चुका कमी होऊ शकतात. मी असं म्हणत नाही की आपल्याकडे चुकाच होणार नाहीयेत, पण व्यावसायिक दृष्टिकोन जर ठेवला तर कमीत कमी चुका का करू नये. आणि फ्रँचायझी घेत असताना एखाद्या फ्रँचायझीचा बोलबाला भरपूर जास्ती आहे, मग त्याचा अभ्यास करायचा आहे. इतर फ्रँचायझी देणारी जी मंडळी आहेत किंवा चहाचे ब्रँड्स आहेत त्यांचा अभ्यास नको करायला. आणि याचा मापदंड काय आहे, काय अभ्यास करायचा, नुसतं प्रॉफिट देतो म्हणून अभ्यास करायचा का, लोकांमध्ये चर्चा आहे म्हणून तो ब्रँड आपल्याला घ्यायचा आहे का. बऱ्याच वेळेला आपण चुका करतो, अभ्यास न करता एखाद्या क्षेत्रामध्ये उतरणं अपघाताचं ठरू शकतं. लक्षात घ्या, सचिन तेंडुलकरला क्रिकेट माहिती आहे, बॅटिंग माहिती आहे, बॉलिंग माहिती आहे, फिल्डिंग माहिती आहे. कधी माहिती झालं, त्यांच्यामध्ये बॅटिंग करण्याचं दैवी टॅलेंट होता, त्याला बाहेर काढण्यासाठी गुरुची आवश्यकता होती. गुरुने अभ्यासाचे धडे डेफिनेटली दिलेले आहेत आणि म्हणून आज आपण त्यांना मानतो म्हणा.
किंवा जे काही मंडळी आज लक्षात घ्या तुमच्या, चला आपण साधं तुमच्या माझ्यातलं एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला आणि मला बऱ्याच मंडळींना इथे कुठलं तरी वाहन चालवता येतं, टू व्हीलर चालवता येते किंवा आपण चला सायकल चालवता येते. तुम्ही आणि मी सायकल चालवतो, भाजी आणण्यासाठी असेल, सायकलिंग करण्यासाठी असेल, कदाचित व्यायामासाठी असेल, वेगवेगळ्या कारणांसाठी आपण सायकल वापरतो. पण आपण सायकलिंग मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहोत का? आपण सायकलिंग मध्ये करिअर केलंय का? मग चहाचा व्यवसाय नुसता माहिती आहे, जसं आपल्याला सायकलिंग बद्दल माहिती आहे, पण त्याच्यामध्ये जर प्रोफेशनल स्टडी आपण नाही केला, अभ्यास नाही केला आणि अभ्यासाप्रमाणे जर वाटचाल नाही केली तर कदाचित करिअर घडणार नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही चहाचा कुठेतरी टपरीचा व्यवसाय केला किंवा अमृतुल्य व्यवसाय चालू केला, व्हॉट एव्हर, चहाशी निगडीत तुम्ही व्यवसाय चालू केला म्हणजे तुम्ही पैसे नाही कमवणार, मी असं बोलतच नाहीये. मला आठवतं आम्ही वारणा दूध संघामध्ये ज्या वेळेला काम करत होतो नव्या मुंबई वाशीमध्ये, त्यावेळेला नाईट शिफ्टला आम्हाला डुलके येतात म्हणून 1-1:30 च्या दरम्यान आम्ही डेअरी कॅम्पसच्या बाहेर जाऊन चहा प्यायला जायचो. त्यावेळेला एक साऊथ इंडियन व्यक्ती अण्णा सायकलच्या कॅरियर वरती चहाची किटली घरामध्ये चहा बनवून आणून चहाच्या किटलीच्या माध्यमातून व्यवसाय करायचा. आम्हाला माहितीये की शुद्ध पाण्याचेच पैसे आपण देतो, गरम पाण्याचे पैसे देतो, पण चला काय केलं पाहिजे, झोपमोड केली पाहिजे, जरा पायाला मला मोकळीक मिळते म्हणून आम्ही गेलो. आता त्या व्यक्तीने कदाचित मुंबईमध्ये 20-25 वर्षामध्ये एखादी रूम सुद्धा केली असेल, मी नाही म्हणत नाहीये, पण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्याने काय केलंय का, जगला, तो जिंकला का? कदाचित एखादं त्यांनी फूड स्टॉल सुद्धा चालू केला असेल, एखादी टपरी सुद्धा त्यांनी चालू केली असेल, सायकलच्या कॅरियरवरनं कुठेतरी 2000-5000 किलोमीटरवरनं आला किंवा 150 किलोमीटरवरनं आला असेल तो व्यक्ती आणि त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला, जगला, जिंकला का, हा माझा प्रश्न आहे. आणि जिंकायचं असेल तर अभ्यास होणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, प्रोडक्टचा फॉर्म्युलाचा रिसर्च करत नाही आपण मंडळी. सप्लायरचा आज युट्यूबचा जमाना आहे, गुगलचा जमाना आहे, पाहिजे ती माहिती आपल्याला फिंगर टिप्सवर मिळू शकते. बऱ्याच सप्लायरला आपण बळी सुद्धा पडू शकतो, रॉयल्टीला कदाचित बळी पडू शकतो. आपण ऍक्च्युअली चहामध्ये घुसून अभ्यास केलाय का, फॉर्म्युला आपण स्वतः डेव्हलप केलाय का? मी म्हणत नाही बाहेरचा फॉर्म्युला स्वीकारू नका, पण आपली स्पेशालिटी काय, आपला युनिकनेस काय, हा आपण करत नाही. मी म्हणत नाही की रेडीमेड जे ब्रँड आता मार्केटमध्ये आहेत किंवा जे मसाला सप्लायर आहेत किंवा प्रोडक्ट सप्लायर आहेत ते चुकीचं काम करतात, असं नाहीये. पण शेवटी तुमच्या नाड्या कोणाच्या हातामध्ये आहेत, दुसऱ्या कोणाच्या तरी हातामध्ये आहेत. तुमचं स्वतःचा प्रोडक्टचा रिसर्च झालाय का? चहाचा व्यवसाय करतो आपण, तर चहामध्ये आपला रिसर्च झालाय का, हा रिसर्च करणं फार गरजेचं आहे. आणि आपण रिसर्च नाही करत, कस्टमर तुटल्यानंतर रिसर्च करण्यात काहीच पॉईंट नाहीये. तर सुरुवातीला 1 महिना उशीर लागू देत, 15 दिवस उशीर लागू देत, 2 महिने उशीर लागू देत आपल्याला चहाच्या व्यवसायामध्ये पदार्पण करायला. प्रोडक्टचा रिसर्च आपला स्वतःचा असला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्ट्रॅटेजी असली पाहिजे, योजनाबद्ध कार्यक्रम झाला पाहिजे. व्यवसाय सुरू करत असताना काही ना काही आराखडा सुरू करून व्यवसाय केला पाहिजे, अगदी स्पॉट सिलेक्शन पासून मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी पर्यंत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की दुकान चालू केलं, अमृतुल्यचा बोर्ड टाकला म्हणजे आता कस्टमर यायला चालू होतील. आणि आज अमृतुल्यमध्ये आपल्याला बघायला काय भेटतं माहितीये का, की जसे मेडिकल स्टोअर्स आपल्या आजूबाजूला बरेचसे उघडले जातात. एक डिस्पेन्सरी ओपन झाली की आजूबाजूला किंवा एक हॉस्पिटल असेल तर आजूबाजूला एखादा मेडिकल व्यवसाय किंवा फार्मसिस्ट येतो, मेडिकल स्टोअर ओपन करतो, मस्त तालबेल चालू असतं. तो तोपर्यंत जागा होत नाही जोपर्यंत दुसऱ्याचं स्टोअर चालू होत नाही, तिसरं स्टोअर चालू होत नाही, चौथं स्टोअर चालू होत नाही. आणि मग मार्केट तेवढंच आहे. आपण योजना आखली का, आपल्याकडे स्ट्रॅटेजी आहे का याला बीट करण्याची? कदाचित कॉम्पिटिशन निर्माण झाल्यानंतर स्ट्रॅटेजी आखण्यात काहीच पॉईंट नाहीये. आपण अगोदरपासून व्यवसायाची आखणी करतो का, व्यवसायामध्ये पॉलिसीज डिझाईन करतो का, स्ट्रॅटेजी डिझाईन करतो का? कॉम्पिटिशन तर येणारच आहे, लक्षात घ्या. ते अमृतुल्यचा व्यवसाय असो, फार्मसीचा व्यवसाय असो, हॉटेलिंग असो, कपड्याचं दुकान असो, योजना असली पाहिजे. कस्टमरची वाट बघण्यात पॉईंट नाही. माझ्या जीवनामध्ये मी नेहमी एक गोष्ट बघितली, घुसके बेचो. येस, घुसके बेचो. जरी तुमचं एका ठिकाणचं आउटलेट जरी असेल तरी तुम्हाला घुसून कार्यक्रम करता आला पाहिजे, घुसून विकता आलं पाहिजे. याचा अर्थ काय, तर स्ट्रॅटेजी पाहिजे बिझनेसची, राईट? बऱ्याच वेळेला ही पेपरवरती स्ट्रॅटेजी नसते, कवी कल्पना असतात. मी म्हणत नाही कवी कल्पना चांगल्या नसतील, आज आलेला थॉट कदाचित 10 दिवसानंतर आठवणार सुद्धा नाहीये. मग हे सगळ्याला एकत्रित का करू नये आपण, आणि त्याला मार्गदर्शन घेऊन योजना का आखू नये, बिझनेसची स्ट्रॅटेजी आपण का आखू नये? आपल्या परिसरामध्ये ग्राहकांची नक्की गरज काय, ही बऱ्याच वेळेला ओळखायचं आपल्याला राहून जातं. आपल्याला असं वाटतं बाकीच्यांनी सुद्धा व्यवसाय सुरू केलाय, अमृतुल्यचा व्यवसाय चालतो, चहा प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येक घरामध्ये चहा आवश्यक आहे, प्रत्येक व्यक्तीला चहा, कदाचितच आपल्याला अशी लोक भेटतात की जी चहा पित नाहीत. येस, कदाचितच. हा, म्हणजे मी म्हणत नाही आधी कोणी चहा वर्जच केलेला नसेल असं कोणी नाही का, येस ऑफकोर्स असणार आहे, पण चहा माणूस सहज स्वीकारतो. आज भारतामध्ये
जे चहाचं उत्पादन होते ते जागतिक पातळीवरती 2 नंबरचं उत्पादन आहे. 2 नंबरचं म्हणजे मी अंडर द टेबल सारखं 2 नंबर नाही, क्रमवारीमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावरती येतो. जगामध्ये जेवढे चहा पत्तीचं उत्पादन होते त्यापैकी 75% भारतामध्ये ती खपली जाते किंवा कंझ्युम केली जाते. आज आपण ती तुमच्या माझ्या पब्लिकच्या घशामध्ये उतरतीये. मग एवढं चांगलं मार्केट असताना बरं बरं ह्या डेटाला आपल्याला अडकून बसायचं नाही, कारण आपण कुठे टाटाचा, सोसायटीचा किंवा ब्रुकबॉन्डचा सारखा व्यवसाय आज करत नाहीये. आणि जर करत असाल तर तुम्ही आज या वेबिनारमध्ये नसणार. आपण आज तळातल्या उद्योजकाचा विचार करतोय. जर या बाजारपेठेची आवश्यकता नाही, पण माझ्या लोकल एरियामध्ये माझ्या नक्की ग्राहकांची गरज काय आहे? कधी आपण सर्वे केलाय? आपले 4 मित्रमंडळी असतात, कुठल्या तरी हातगाडीवरती आपण उभा असतो, कुठल्या तरी अमृतुलीचा आपण चहा पिलेला असतो, तिथे काहीतरी आपल्याला गोष्टी दिसतात आणि आपण व्यवसायाच्या मॉडेलमध्ये येऊन जातो. ग्राहकांचा विचार केलाय का? मी म्हणत नाही आपल्या पोटापाण्याचा विचार करायचा नाहीये, किंवा आपल्याला काय करायचंय, किंवा आपल्याला किती पैसे कमवायचे त्याचा विचार करायचा नाही, का ऑफकोर्स करायचा, पण हे सगळं कुणाच्या भोवती फिरतंय? त्या ग्राहकाच्या भोवती फिरतंय माय डिअर फ्रेंड्स. एक तर ग्राहकाच्या कुठल्या तरी अडचणी आपण सोडवल्या पाहिजे. ग्राहकाच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. ग्राहकांची कोणती ना कोणतरी गरज भागवली पाहिजे आणि ग्राहकांना वाव फिलिंग देतोय का, बढिया फिलिंग देतोय का? बघा, 3 कारणांसाठी आपण ओळखले जाऊ शकतो. एक तर तुम्ही ग्राहकांची गरज ओळखून व्यवसाय डिझाईन करणे. दुसरी गोष्ट आहे ग्राहकांची कोणती अडचण सोडवतोय. आणि तिसरी गोष्ट आहे ग्राहकांना वाव फिलिंग देतोय का. मध्ये प्रोडक्टच्या माध्यमातून असेल, ते सेवेच्या माध्यमातून असेल, की अजून कुठल्या माध्यमातून असेल, हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. सो ग्राहकांवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही नेहमी एक टर्म वापरतो की व्हॉट इज दी व्हॅल्यू एडिशन यू आर गोइंग टू गिव्ह टू युअर कस्टमर. व्हॅल्यू एडिशन काय देणार आहे? गरज भागवणे, याच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल. पण सुरुवात कुठून करायची? गरज कोणती सोडवते, अडचणी कुठल्या आपण त्याच्या सोडवणार आहोत, आणि वाव फिलिंग आपण कुठलं देणार आहोत. आणखी महत्वाची गोष्ट की आपण व्यवसायामध्ये आलो आणि नंतर असं होतं की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. मुंबईमध्ये आलो, मी पुण्यामध्ये आलो, गावाकडनं सोडून मी शहराच्या ठिकाणी कुठेतरी आलो, कोल्हापूर असेल, सातारा, सांगली असेल, नागपूर असेल, व्हॉट एव्हर, ज्या कुठल्या शहरांमध्ये आपण येतो आणि काहीतरी लाईन मिळून जाते आपल्याला, आणि ती लाईन आपण चालवतो, आपला उदरनिर्वाह होतो. कदाचित आपण अंतिम टप्प्याचा विचारच करत नाही की मी आज जे काम करतोय ते काम मी 5 वर्ष करू शकणार आहे का, करायची इच्छा आहे का, आणि मी केलं पाहिजे का. मी आज जे काम करतोय ते 10 वर्ष मी काम करू शकतो का, मी केलं पाहिजे का, आणि मी करू शकणार आहे का. माझी पुढची पिढी या व्यवसायामध्ये उतरणार आहे का. आपण कधीच आपल्या व्यवसायाचा अंतिम टप्पा शोधत नाही किंवा क्लिअर करत नाही. आणि जर तुम्ही अंतिम टप्पा नाही शोधला तर तुम्ही ज्या व्यवसायामध्ये उतरताय त्या व्यवसायामध्ये फार मोठा ब्रँड कदाचित आपला क्रिएट होणार नाही. मी म्हणत नाही तुम्ही 10 फ्रँचायझीस दिला म्हणजे झालं. मी म्हणत नाही की तुम्ही 500 फ्रँचायझीस कडे गेला म्हणजे झालं. भले तुमचं एक अमृततुल्य आहे, एकच अमृततुल्य आहे, पण 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर वरून कस्टमर तुमच्या अमृततुल्यामध्ये येत आहेत का. अंतिम टप्पा काय नक्की तुमच्या व्यवसायाचा. लक्षात घ्या, समोरून फ्रँचायझी तुमची मागितली पाहिजे लोकांनी. समोरून फ्रँचायझी तुमची मागितली पाहिजे. मी फ्रँचायझी देऊ नका असं मी म्हणत नाही, पण एक आउटलेट जे आपण चालू करतोय ते 6 महिने नाही झाले की आपण फ्रँचायझी कन्सेप्ट मध्ये जातो. अंतिम टप्पा काय नुसतं फ्रँचायझी वाटणं आहे का. वाटू नका मी असं म्हणत नाहीये, पण अंतिम गोष्ट जर आपण क्लिअर केली, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, म्हणजे स्पीकिंग विथ द एंड इन माइंड. इफेक्टिव्ह लोकांचे किंवा व्यावसायिकांचं बेसिक विजन क्लिअर असते की आपण नक्की या व्यवसायामध्ये काय येतोय. पुन्हा मी सांगतो की असं अजिबात नाहीये की रोजंदारीसाठी किंवा उदरनिर्वाहासाठी किंवा पोट भरण्यासाठी आपण हा व्यवसाय करू नये, असं अजिबात बरं. करा, किती काळ. बरं, पोट भरल्यानंतर सुद्धा अजून आपण पोटामध्येच अडकलोय का. अंतिम टप्प्यात ठरवूया माय डिअर फ्रेंड्स. या 5 चुका आपल्याला अवॉइड करायच्या, आणि एवढ्याच चुका नाहीयेत, उद्योजक म्हणून आपल्याकडनं बऱ्याच चुका होतात, तर ऍटलीस्ट अमृततुल्याचा सुद्धा व्यवसाय, चहाचा व्यवसाय सुरुवात करताना या 5 चुकांकडे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पुढच्या टप्प्याकडे जाऊया. एकाच आउटलेट मधून आपल्याला 3 महत्वाचे टिप्स द्यायचे. कशासाठी, तर व्यवसाय वाढवण्यासाठी. बघा, कोणताही व्यवसाय असो, तुम्हाला ग्राहक मिळवणे, ग्राहक मिळालेला टिकवणे आणि ग्राहक वर्ग वाढवणे हे टार्गेट नक्कीच असणार आहे. कुठलाही व्यवसाय करा. मग चहाचा अपवाद कसा असेल, चहाचा अमृततुल्याचा व्यवसाय अपवाद कसा असेल. लक्षात घ्या, 2 गोष्टी आपण आज बघूया ऍज अ टिप म्हणून. थोडीशी नवीन संकल्पना असू शकते, पण मला माहिती आहे अनकन्व्हेन्शनल वेने घुसके बेचो माझी स्ट्रॅटेजी असते नेहमीच उद्योजकांबरोबर काम करत असताना. तुमच्या चहाचे डिस्काउंट कुपन्स तयार करून त्याचं मार्केटिंग केलं तर. तुम्हाला चहाच्या कुपनचं डिस्काउंट मार्केटिंग. बघा, आज समजून घ्या तुम्ही 500 कप विकताय किंवा एक एक्स अमाऊंट 1000, 2000, 5000 मध्ये अडकायला नको. एक्स अमाऊंट कप तुम्ही विकताय. तुमचं लाईट बिल,
कामगारांचा खर्च, तुमचा खर्च, या सगळ्यांचा जर विचार आपण केला तर एक फिक्स कॉस्ट ऑलरेडी तुमच्या 500 कपवर किंवा 1000 कपवर ऑलरेडी येतेच आहे. याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्ही 100 कप रोजचे एक्स्ट्रा विकले त्याच्यातनं काहीच नफा नाही कमवला, काय प्रॉब्लेम आहे? असेही तुम्ही समजा 500 कप विकत होतात तर तुम्हाला 500 कप प्रमाणे एक्स अमाऊंटचा नफा महिन्याला तुम्ही कमवत होतात. मला म्हणायचं 500 मध्ये अजून जर 20% एक्स्ट्रा आपण जर प्रॉडक्ट विक्री केली आणि त्याच्यातनं फायदा नाही झाला आणि तोटाही नाही झाला, अशा प्रकारचं काही मार्केटिंग आपण करू शकतो का? येस. आणि डेफिनेटली त्याची काळजी आपल्याला घ्यायची की 500 या संख्येला येस फरक नाही पडला पाहिजे. मी ऍडिशनल बद्दल बोलतोय, त्याची टेक्निक्स आहेत डेफिनेटली. सो तुम्ही तुमच्या एरियामध्ये एखाद्या ज्वेलर बरोबर जर टायअप केला, ज्वेलरी शॉप मध्ये येणारा कस्टमर जो आहे त्याला तुमच्या माध्यमातून डिस्काउंट कुपन तुम्ही देऊ केले. आता ज्वेलरला काय आहे, ज्वेलरला कुठलाही खर्च नाही, तुम्ही छापलेले आहेत राईट. तुम्हाला 5 रुपये चहाचा कप पडतोय, तुम्ही 6 रुपयाचा डिस्काउंट कुपन तयार केलं आणि त्यांच्याकडे दिलं. येणारा जो कस्टमर आहे तो तुम्हाला वाउचर दाखवेल, तुम्ही त्याला 6 रुपयामध्ये चहा पाजलात, 40% डिस्काउंट मिळाला, काही प्रॉब्लेम नाहीये. बघा लक्षात घ्या, त्याच्याकडे एक कुपन असेल किंवा 2 चहाचे कुपन्स असतील किंवा 4 कुपन्स असतील, पण मित्रमंडळी सोबत जर आले, 4 कप घेतले किंवा 5 कप घेतले, त्यातले 2 कुपन्सच असले तर 2 कुपन वरतीच तुम्ही डिस्काउंट देणार आहात, 2 चहाचे कपवर डिस्काउंट देणार आहात. उरलेलं तर कस्टमर त्यांनी ओढून आणलेलं आहे तुम्हाला. डेफिनेटली तुम्ही या कुपनचा विचार करू शकता, याच्या स्ट्रॅटेजी वापरता येतील. मी एक आउटलेट फक्त सांगितलं तुम्हाला, कुठलं? ज्वेलरी शॉप. आणि ते तुम्ही लगेच शेजारचं ज्वेलरी शॉप नाही, किमान 1-2 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये, 3 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये किंवा रेडियस मधल्या ज्वेलरी शॉप बरोबर टायअप करा. आणि टायअप करायचे काय, तुम्हाला नुसते कुपन द्यायचे त्याला. एखादा स्टेशनरी शॉप जे तुमच्याकडून 3-4 किलोमीटर अंतरावरती आहे, बघा आता तो जो आउटलेट वाला आहे, मी एक नाव फक्त घेतोय, स्टेशनरी शॉप वाला असेल, ज्वेलरी शॉप वाला असेल, कपड्याचा दुकानदार असेल, ऑफकोर्स तुम्ही हॉटेलवाल्याकडे जाऊ शकत नाही, राईट. सो अशा व्यक्तीला तुम्ही टायअप करून जर समजा डिस्काउंट कुपन्स ऑफर केले, काय प्रिंटिंगचा खर्च आहे आणि म्हणूनच आपण कदाचित 1 रुपया किंवा 1.5 रुपये किंवा 50 पैसे एक्स्ट्रा घेणार आहोत, जेणेकरून आपला जास्तीचा खर्च होणार नाहीये. पण लक्षात घ्या, रोजचे 100 क्लायंट जर वाढले तर समजून घ्या तुमच्या व्यवसायामध्ये 20% वाढ झाली. ग्रॉस मार्जिन कदाचित नाही वाढलं तरी ग्रॉस बिझनेस वाढलेला आहे. पब्लिसिटी होते, तुमच्याबद्दल तिसरा क्राऊड कोणतरी बोलणार आहे, तोंडी जाहिरात होणार आहे. माझ्याकडे कुपन्स आहेत, त्याला व्हॅलिडिटी टाका, 8 दिवसांची व्हॅलिडिटी टाका, 1 महिन्याची व्हॅलिडिटी टाका. डिस्काउंट कुपनच्या माध्यमातून तुम्ही कस्टमर अट्रॅक्ट करू शकता. बघा, एकदा ग्राहक मिळवला की तो टिकवायला पाहिजे, करेक्ट आहे. टिकवण्याची स्ट्रॅटेजी तुम्हाला वेगळी वापरायलाच लागणार आहे, करेक्ट आहे. आणि ग्रो करण्यासाठी देखील स्ट्रॅटेजी वापरायला लागणार आहे. दुसरी गोष्ट, तुमचं एक आउटलेट आहे तर मग एका आउटलेटच्या माध्यमातून चहा कॅटरिंगचा बिझनेस तुम्ही करू शकत नाही का? आईस्क्रीमचा बिझनेस होऊ शकतो, राईट. पार्टीच्या ऑर्डर्स आपण आईस्क्रीमच्या घेऊ शकतो, मग चहाच्या का नाही? विविध मंगल कार्यालयाबरोबर तुम्ही टायअप करू शकता, राईट. विविध व्हेन्यूज जे काही वेगळे वेगळे आहेत त्याच्याबरोबर तुम्ही टायअप करू शकता. सेमिनार्सच्या, कंपनीच्या कॉन्फरन्सेस चालतात, त्यांच्याबरोबर टायअप करू शकता. कंपनीच्या HR मॅनेजरला तुम्ही भेटून तुमच्या जे काही त्यांची कॉन्फरन्सेस होतात त्याच्यामध्ये तुम्ही हॉटेलवाल्याला सांगा, म्हणायचं की आम्हाला चहा नको, चहा सोडून तुझं काय पॅकेज असेल तर दे, करेक्ट आहे. थोडीफार तरी अमाऊंट त्याची कमी होईल. तुम्ही त्यांच्याबरोबर टायअप करून चहाच्या केटरिंग मध्ये डेफिनेटली तुम्ही व्यवसायामध्ये पदार्पण करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ऑफिस टू ऑफिस डिलिव्हरीचा व्यवसाय का होऊ शकत नाही? बऱ्याच वेळेला त्यांच्या, मी म्हणत नाही की ते चुकीचं काही करत असतील, त्यांच्या ऑफिसच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या पॅन्ट्रीमधून जो काही चहा डिलिव्हर होतोय ह्याच्यापेक्षा वेगळी चव, याच्यापेक्षा वेगळी सुविधा, असं काही वाटायला, आता कित्येक ठिकाणी मशीनची चहा पिली जाते जी कस्टमरला आवडत नाही, मालकाला सुद्धा ते द्यायला बरं वाटत नाही, पण कन्व्हिनियन्सी पटकन दिली झाला. तुम्ही या सेवेमध्ये काही व्हॅल्यू एडिशन करू शकता का? बघा, तुमच्या आउटलेट मधून जो एक्स व्यवसाय अमाऊंट तुम्ही कमवताय किंवा टर्नओव्हर होतोय, याच्यामध्ये तुम्हाला कदाचित डिलिव्हरी करून 2 रुपये कमी जरी मिळाले, होलसेल मिळालं ना आपल्याला, बिझनेस करायला काय हरकत आहे? सो आपण ऑफिस टू ऑफिस डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये विचार करू शकतो. आणि मला म्हणायचं, तुम्हीच डिलिव्हरी करणार आहात का? नाही. आज झोमॅटो आणि स्विगीला डिलिव्हरी करणारी कितीतरी मंडळी आहेत ज्यांच्याकडे डेटा जबरदस्त आहे. येस, त्यांच्याकडे डेटा जबरदस्त आहे आणि आज हे काम करायला ती मंडळी तयार आहेत. आज किटलीमध्ये चहा 2 तास किमान चांगल्या क्वालिटीची किटली घेतली, तुम्ही इलेक्ट्रिकलची किटली सुद्धा घेऊ शकता. चहाची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुम्ही त्याची SOP डिझाईन करा की 1 तासामध्ये चहा खपवायचा, 2 तासामध्येच त्या किटलीमधला चहा खपवायचा. आज असे बऱ्याच अमृतुल्ल्यामध्ये तुम्ही बघता, ज्या वेळेला फुटफॉल कमी असतो त्यावेळेला उकळता चहा नव्हे तर मिल्टनची असेल किंवा बोरोसिलची असेल, इन्सुलेटेड किटलीमधून चहा सर्व केला जातो दाबून. येस ऑर नो? बरं, हा दुकानामध्ये पडून तास 2 तास चहा किंवा 3 तास, तेवढ्या वेळामध्ये बऱ्याचशा डिलिव्हरीज आपण करून परत येऊ शकतो. याचा अर्थ
आपण या टिप मध्ये लक्षात घ्या, आपल्याला अशा प्रकारच्या व्यवसायाचा सुद्धा विचार करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्याच थर्मसच्या माध्यमातून माझ्या एरियामधल्या नव्हे तर 2 किलोमीटर 3 किलोमीटर पलीकडे जाऊन 5 किलोमीटर पलीकडे जाऊन मी या थर्मसची डिलिव्हरी करून येऊ शकतो का? एखादा स्टेशनरीचा व्यावसायिक आहे, त्याचं मोक्याची ठिकाणी दुकाने आजूबाजूला चहाची टपरी नाहीये किंवा आजूबाजूला चहाची काय नाहीये आउटलेट्स नाहीयेत, त्या व्यक्तीला स्टेशनरीच्या दुकानामधून चहा विक्री करता येणार नाहीये. पण तुम्ही तुमचा थर्मस नेऊन ठेवलात आणि त्याला सांगितलं बिंदास तू चहा विक, जेवढा चहा विकला जाईल तुला त्याचा नफा कमवता येईल, मी फक्त 2 रुपये मार्जिन कमवतो ना एका, तो 3 रुपये कमवेल, त्याला नुसतं दाबून दाबून तर तो व्यवसाय करायचा आहे. माय डिअर फ्रेंड, समजो थोडस, जसं विवेक बिंद्रा सांगता ना ढक्कन हटाना पडेगा, क्यों नहीं हो सकता. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही कदाचित वर्तमानपत्र किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचलं असेल की एका व्यक्तीने 2 व्हीलरवरती चहाचा व्यवसाय सुरू केला. घरामधनं चहा बनवायचा, 2 व्हीलरवर ठेवायचा आणि फिरून विकायचा. याच्यामध्ये थोडी व्हॅल्युएशन आपण करू शकतो. बघा, ऑलरेडी स्टेशनरीच्या दुकानामध्ये लोक येत असतील किंवा कदाचित आजूबाजूची लोक त्याच्याकडनं चहा पितील किंवा चहाचा बोर्ड बघितला छोटासा आणि किटली बघितली, यस लोक आपलं संकल्प सी आउट ऑफ द बॉक्स जाऊन रितेश अग्रवालने विचार केला, आउट ऑफ द बॉक्स जाऊन फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा अलिबाबा सारख्या व्यक्तीने विचार केला. आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये एक काउंटर सोडून अधिक व्यवसाय कसा करू शकतो हा विचार करायला हरकत नाहीये. मी म्हणतो 100% सक्सेस मिळेल, चला 25% सक्सेस मिळाला, तो मिळणार नव्हता ना आपल्याला आपल्या काउंटर मधून. आणि आज जर झोमॅटो स्विगीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही व्यवसाय चहाचा डेव्हलप करू शकता. जर पिझ्झा डिलिव्हर होऊ शकतो 20-30 मिनिटांमध्ये आणि कस्टमर त्याला घ्यायला तयार होता, तर मग चहाच्या किटलीमधून व्यवसाय का होऊ शकतो, थर्मासमधून व्यवसाय का होऊ शकतो. या 3 टिप्सचा तुम्ही डेफिनेटली विचार करा. जरी एक आउटलेट असेल तरी वेगळ्या प्रकारची फ्रँचायझी तुम्ही निर्माण करू शकता. येस, आता हे की चहाची क्वालिटी आपण चांगली देतो. येस, तुम्हाला सगळ्यांना रिमाइंडर आहे की 10 मिनिटांमध्ये आपण ब्रेक घेणार आहोत, 3 ते 4 मिनिटाचा. त्यानंतर पुन्हा ह्याच लिंकवरती क्लिक करून आपण पुढचा सेशन 30-35 मिनिटाचा कंटिन्यू करणार आहोत. येस, थँक्यू सो मच. नाव चांगली क्वालिटी आहे, चांगली सेवा आहे, ह्याच्या पलीकडे अजून 2 टेक्निक्स आपण वापरूया. बरेच अमृततुल्य, आता मी बऱ्याचशा चहाच्या बिझनेसमध्ये रिसर्च करत असताना विविध लोकांशी, फ्रँचायझी ओनर्स असतील, जे फ्रँचायझी देतात त्यांच्याबरोबर असतील, मी पुण्यामध्ये एका ब्रँड बरोबर काम करतोय, त्यांच्यासाठी मी खूप युनिक संकल्पना डिझाईन केली आहे, एक वेगळं मॉडेल डेव्हलप केले चहाच्या व्यवसायासाठी आणि येत्या काही दिवसांमध्ये दिसेल तुम्हाला मार्केटमध्ये ट्रिमेंडस ब्लास्ट होईल. चला, ती मोठी पार्टी आहे किंवा मोठा प्रोजेक्ट आहे, मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे, माझी फी सुद्धा त्यांच्यासाठी फार मोठी आहे, कारण मी स्वस्तामध्ये कार्यक्रम करतच नाही. कारण एक आइडिया, जैसे आइडिया की जाहिरात है ना, एक आइडिया आपकी जिंदगी बदल सकता है, तो एक आइडिया आपका बिजनेस क्यों नहीं नेक्स्ट लेवल पे लेके जा सकता. आता समजून घ्या की तुमचं एक काउंटर सुरू आहे, बरेच काउंटरवाले चांगली सेवा देत आहेत, चांगले प्रोडक्ट्स विकतायत, त्याच्यामध्ये आपण रेसला आहोत. बघा, जोपर्यंत एक अमृततुल्य होतं 3-3, 4-4 हजार कप्स गेले, मग 2 झाले, 3 झाले, वेगवेगळ्या ब्रँडचे झाले आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी सेवा चांगली दिली, क्वालिटी पण चांगली दिली, बिझनेस तर डिवाइड झाला. मग माझ्याच ब्रँडकडे, माझ्याच काउंटरला बिझनेस खेचून आणायचा असेल तर आपण अधूनमधून ग्राहकांना काहीतरी सुखद धक्का दिला पाहिजे. चला, 2 पार्लेची बिस्किट, मी पार्लेचीच बिस्किट द्या असं म्हणत नाही, जस्ट डोक्यात आला म्हणून सांगतोय की नाही, संकष्टीच्या दिवशी आम्ही 2 बिस्किट फ्री देतो. चहा दिला, चहा सर्व करेपर्यंत 2 बिस्किट त्यांच्या हातामध्ये ठेवले. काही लोक खातील, काही लोक खाणार नाहीत, पण जो खाणार नाही तो पण डोक्यामध्ये मेसेज घेऊन जाणार आहे, अरे त्याने मला 2 बिस्किट ऑफर केली होती. मी म्हणते 100% ग्राहक ते 2 बिस्किट घेतीलच आणि हे रोज थोडी करणार. आपण अधूनमधून धक्का दिला, काय माहिती कदाचित तो त्या दुसऱ्या एखाद्या काउंटरकडे जाणार होता आणि एक सरप्राइझिंग धक्का तुम्ही दिला होता त्याला, तर तो त्याच्यामुळे तुमच्याकडे येतोय. दुसरीकडे जाणारा कस्टमर कदाचित आपण एखादा मधूनच तुम्ही लकी ड्रॉ ठेवू शकता, बोर्डवर ठेवा, राईट. व्हॉट्सअप नंबर, या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही फक्त आम्हाला काय करायचंय, पिन करायचं की माझा नंबर लकी ड्रॉ मध्ये घ्या किंवा माझं नाव हे, माझं लकी ड्रॉ मध्ये नंबर घ्या आणि आम्ही सरप्राईज लकी ड्रॉचं गिफ्ट देणार आहोत. आणि एखादं चांगलं असं गिफ्ट 200-500 रुपयाचं गिफ्ट लावून ठेवा, आठवड्यानंतर ड्रॉ करा. काय प्रॉब्लेम आहे 1000-2000 रुपये खर्च करायला. माय डिअर फ्रेंड्स, रिकॉल व्हॅल्यू होईल की एक्स अमृततुल्यमध्ये अशी काहीतरी सिस्टीम आहे, रिकॉल व्हॅल्यू होऊन जाईल माय डिअर फ्रेंड्स, राईट. सो अगदी तुरळक अमाऊंट मध्ये आपण काय मोठा बॅनर वगैरे लावतोय, पेपरमध्ये जाहिरात देतोय, असं काही केलेलं नाहीये. पण येस, कधी करणार आहोत आपण, ज्या वेळेला कस्टमरचा डेटा येतो, राईट. दुसरी महत्वाची गोष्ट काय, तुमच्या ग्राहकांची माहिती गोळा करणे फार गरजेचं आहे. आज आपण चहाचा कप सर्व केला, त्यांनी क्रीम रोल मागितला, पाण्याची बॉटल, व्हॉटएव्हर आपण जे काय सर्व करत असतो ते मागितलं, विषय क्लिअर आहे. काय यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप होऊ शकत नाही आपल्याकडे?
का करायचा नाही? टेक्नॉलॉजीचा फायदा काय घ्यायचा नाही? कुठे वही पेन घेऊन बसायचं आपल्याला? सिंपल आहे माय डिअर फ्रेंड्स. जर आज आपण 10 रुपयाचा चहा विकल्यानंतर पेटीएम वरती किंवा गुगल पे वरती, फोन पे वरती पेमेंट कलेक्ट करू शकतो, तर टेक्नॉलॉजीचा वापर करून स्कॅन करून त्याचा डेटा काय येऊ शकत नाही? छोटीशी इन्व्हेस्टमेंट असेल. डेटा इज पॉवर. फ्लिपकार्ट 1,40,000 कोटीला विकलं गेलं वॉलमार्टला. 10-12 वर्ष लॉस मेकिंग कंपनी फ्लिपकार्ट विकली गेली. वॉलमार्ट जागतिक स्तरावरती रिटेल सेक्टरमध्ये सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि ही सगळ्यात मोठी कंपनी फ्लिपकार्टला स्पर्धेमध्ये उभी राहू शकत होती. त्यांच्याकडे 1,00,000 कोटीचा खर्च केला असता ना मार्केटमध्ये त्यांनी, तर फ्लिपकार्ट सारख्यांचे कित्येक ग्राहक ते मिळवू शकले असते. पण दिमाग लगाया, क्या दिमाग लगाया माय डिअर फ्रेंड्स, समजून घ्या. फ्लिपकार्टने 10-12 वर्षांमध्ये जो ग्राहक वर्ग गोळा केला होता, तो टेक्नॉलॉजीने येत नाही. तो 10 वर्ष त्यांच्याकडे डेटा सेव्ड आहे. तुमचा ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे सेव्ड आहे. तुम्ही सर्च जरी केलं ना आज कुठेतरी, तर फ्लिपकार्ट तुम्हाला गाठतं. लक्षात घ्या. तुम्ही कुठलीही खरेदी नाही केली, आज फक्त ईमेल आयडी, मोबाईल नंबर तुमचा त्यांच्याकडे आहे, त्यांचा मेसेज येत राहतो. आणि याच्यासाठी फ्लिपकार्ट विकलं गेलं माय डिअर फ्रेंड्स. ते बिझनेस मॉडेल विकलं गेलं. वॉलमार्टला 100-200 कोटी रुपये टाकून ती सिस्टम उभी करता येत नव्हती का? करता येत होती. पण डेटा इज पॉवर. डेटा मॅनेजमेंट सायन्स वरती खूप मोठं काम केलं जाते. आणि आज आमच्या छोट्या मोठ्या उद्योजकाकडे डेटा नाहीये कस्टमरचा. तोंड ओळख आहे फक्त. नाही चलेगा माय डिअर फ्रेंड्स. डेटा घ्यायचा आणि संपर्क. अरे नको ते आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, फेसबुकवर पोस्ट करत राहतो. आपल्या अमृततुल्याचं फेसबुकचा पेज का नाहीये? ऑनलाईन विक्री करण्यासाठी फेसबुकवरती फ्री उपलब्ध आहे. व्हॉट्सअप वरती दुकान उपलब्ध आहे, जे व्हॉट्सअपच आहे. त्याच्यावरती आपण फ्री रजिस्ट्रेशन करू शकतो. त्याच्यामध्ये ग्राहकांना आपण आतमध्ये घेऊ शकतो. डेटा मॅनेजमेंटचे काम करणं गरजेचं आहे माय डिअर फ्रेंड्स. अरे मी म्हणतो हातगाडीवरती व्यवसाय करतोय, नो प्रॉब्लेम एट ऑल. मी म्हणतो तुम्ही सायकलवरती किटलीच्या माध्यमातूनच व्यवसाय करताय, थोडा प्रोफेशनल टच दिया ना, रिकॉल वाले दिया ना, कुठे जास्ती पैसे लागणार आहेत? मी म्हणतो कधी कधी पैसे सुद्धा लागणार नाहीयेत. आज या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठे तुम्हाला पैसे लागलेत? फक्त तुम्ही काय केलंय? थोडासा वेळ नक्कीच खर्च केलाय आणि थोडा आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा आहे. डेफिनेटली माय डिअर फ्रेंड्स. ह्या 2 महत्वाच्या टिप्स होत्या. नाव चहा मसाला, चहा पावडर, दूध नक्की काय महत्वाचं आहे? काही बदल नाही. चहा पावडर सर कुठेही भेटते हो. आपल्याला काय पाहिजे? चहाचा मसाला इम्पॉर्टंट आहे. मी ह्याच्यातलं काहीच इम्पॉर्टंट नाही असं म्हणत नाहीये. मग दूध इम्पॉर्टंट नाहीये का? बऱ्याच वेळेला स्कीम येते दुधाची म्हणून काही लोक दूध वापरतात, काही लोक टोन मिल्क वापरतात, काही लोक गाईचं दूध वापरतात, काही लोक म्हशीचं दूध वापरतात. अमुक एका ब्रँडचं वापरलं पाहिजे. येस. नाव चहा आणि मसाला ह्याची योग्य निवड तर तुम्ही केलीच पाहिजे, याच्यामध्ये मला शंका अजिबात नाहीये. तुमची गुणवत्ता तुम्ही स्थापित करायचीच आहे. लक्षात घ्या. दुधाच्या कॉस्टिंगचा विचार आपण पुढच्या स्लाइडमध्ये करूया. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की चहापत्ती आणि चहा मसाल्यापेक्षा जास्ती खर्च दुधावर होतो. तुम्हाला आज हे माहिती असलंच पाहिजे जर तुम्ही या वेबिनारमध्ये आहात. खरं ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही आज संपर्क केला, तुम्ही ऑनलाईन मध्ये काही ना काही गोष्टी रिसर्च केल्यात असतील. किमान आपल्या घरामध्ये रेग्युलर चहा केला जातो आणि जर स्पेशल चहा करायचा असेल तर आपण दुधाचा चहा म्हणतो. दुधाचा खर्च जास्त आहे. मी ज्या मोठ्या ब्रँड बरोबर आज हो घातलेल्या ब्रँड बरोबर म्हणूया काम करतोय, प्रत्येक कपापाठीमागे ₹1.25, येस प्रत्येक कपापाठीमागे ₹1.25 दुधाचं फॉर्म्युलेशन करून आम्ही वाचवलंय. आणि बेस्ट क्वालिटी. मी खर्चात कपात नाही म्हणत आहे, डायरेक्टली क्वालिटी चांगली देऊन दुधाचं नियोजन प्रोसेसिंगचं असं केलंय. येस. आणि हे स्मॉल स्केल वरती सुद्धा होऊ शकतं. ₹1.25 एका कपाला. विचार करा, ₹10 एकच रुपया पकडा, ₹10 चांगलीतली चांगली क्वालिटी देऊन, कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटीला, 10% नफा जर वाढू शकतो तर नक्की महत्वाचं काय? चहा पावडर दुमत नाहीच आहे, पण दुधावरती सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण बरीच मंडळी जी चहाच्या व्यवसायात आहोत किंवा अमृततुल्याच्या व्यवसायामध्ये आहोत, आपण दुधावरती लक्ष केंद्रित करत नाही. अगदी ₹1,500 ₹2,000 जर तुम्ही खर्च केलात ना, कुठल्याही ब्रँडचं दूध मी मोकळीक देईन तुम्हाला वापरायला, तर स्टँडर्डायझेशन तुमचं असेल दुधाचं सुद्धा. आज अमृततुल्याच्या व्यवसायामध्ये कोणी दुधावरती हात घातलेला नाहीये आणि मला आवडेल तुमच्याबरोबर काम करायला, कारण मी डेअरी टेक्नॉलॉजिस्ट आहे. मला दुधातले इन अँड आउट्स माहिती आहेत. आता चहाचे मी बरेचसे अभ्यास केलेले आहेत, बरेचसे अनुभव घेतलेले आहेत, रिसर्च केलाय. पण गेली 20 वर्ष मी दुधाच्या क्षेत्राशी निगडीत आहे. वारणा डेअरी, क्वालिटी आईस्क्रीम, विविध उद्योजकांबरोबर किंवा मी ऍज अ जॉब मध्ये सुद्धा मी बरेचसे डेअरी सेक्टरमध्ये काम केले. याचा फायदा निश्चितच तुम्ही घ्या आणि दुधावरती सुद्धा काम करा. ही एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची. कॉस्टिंग वरती येऊया. मीटिंग डिस्कनेक्ट करणार आहोत आपण 2 मिनिटांमध्ये. त्यानंतर पुन्हा 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण परत एकदा पुढच्या सेशनकडे जाणार आहोत आणि पुढच्या सेशनमध्ये बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चहाच्या व्यवसायासाठी.
आता लक्षात घ्या, समोर एक रफ फॉर्म्युला आहे असं मी म्हणेल कॅल्क्युलेशनचं. 1 लिटरचा फॉर्म्युला आहे. सो 1 लिटरमध्ये चहापत्ती, चहा मसाला साधारण 26 रुपये कॉस्टिंग पकडलंय. आणि म्हशीचं दूध म्हणे किंवा गोकुळचं दूध सर्रास रेकमेंड केलं जातं बऱ्याच ठिकाणी. 58 रुपये कॉस्ट आहे. गॅस 3 रुपयाचा लागला. याच्यामध्ये 17 कप तयार होतील. सो इन्व्हेस्टमेंट आपली होते 87 रुपये आणि सेलिंग कॉस्ट 10 रुपयाप्रमाणे आपण जर धरली, आणि ऑफकोर्स आपण चांगल्या क्वालिटीच्या चहाबद्दल बोलतोय, राईट. दुधाचं बघितलं तुम्ही, मसाल्यावरती खर्च जरी बघितलं चहापत्तीचा, तर सगळं आपण चांगल्या प्रकारचा पकडलाय. 170 रुपये आपला रेव्हेन्यू जनरेट होतो. आणि या रेव्हेन्यूला आपण बघितलं तर 5 रुपये 12 पैसे खर्च प्लस मध्ये 10-20 पैसे होऊ शकतो. साधारण 50% प्रॉफिटचा विचार आपण करतोय. रोजचे 500 कप. आणि लक्षात घ्या, अगदी घरातून सुद्धा तुम्ही रोज 500 कप विक्री करू शकता. आउट ऑफ द बॉक्स विचार करणं गरजेचं आहे, मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे, ट्रेनिंग कोचिंग करून घेणं गरजेचं आहे. घरातून सुद्धा तुम्ही 500 कप डेली विक्री करू शकता. येस. सो रफ उत्पन्नाचा जर विचार केला तर जवळपास 70,000पेक्षा जास्तीचं उत्पन्न मिळतं. आणि ह्या बरोबरीला आपण एक्स्ट्रा जर काही करायचं असेल, एखादा प्रोडक्ट म्हणून मी इथे सॅम्पलला पकडला मिसळ. 20 रुपये एका मिसळला खर्च आहे. 50 रुपयाला जर विक्री आपण केली तर साधारण 30 रुपयाचा मार्जिन आहे, राईट. आता 30 मिसळ आणि 500 कप याचं जर आपण एकत्रित गणित घातलं तर ह्या गणितामधून साधारण शॉपचा खर्च म्हणजे आपण म्हणू रेंट असेल, पगार असेल आणि लाईट बिल वगैरे, हा जो वर खर्च आपण म्हणतो, ओव्हरहेड्स म्हणतो, हे जर पकडले तर साधारण 32,000 रुपये होतो. मिसळमधून तो सगळा खर्च जर निघाला तर चहाचा निव्वळ नफा आपल्याला 60-70,000 रुपये आरामात राहू शकतो. आणि मी म्हणतोय यश छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय करून सुद्धा. पुढे आपण निश्चितच बघणार आहोत की चहाच्या व्यवसायामध्ये मार्गदर्शन कसं घ्यायचं आणि नक्की अजून काय ट्रेनिंगच्या माध्यमातून टिप्स आपण घेऊ शकतो त्या पुढे बघणार आहोत. आपण मीटिंग डिस्कनेक्ट करतोय आणि परत रिकनेक्ट करणार आहोत 2 ते 3 मिनिटांमध्ये.